सन्माननीय अध्यक्ष महोदय, थोडी संधी सर्व नवीन सदस्यांना पण मिळाली पाहिजे. बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. बोला, विचारा. विषय असा आहे, मी ज्या 3 प्रश्नांमुळे आम्ही या सभागृहात आलो, आज त्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून सुटतायत. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं आमच्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो. बफर झोनचा प्रश्न असेल, आता अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर रेड झोनचा आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये बफर झोनचा प्रश्न मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिला, तो प्रश्न सोडवला. आता अनधिकृत बांधकामाचा आहे. आज 1 तारीख आहे. 1 तारखेला आमचे सन्माननीय आयुक्तांनी जाहीर केलं की आम्ही बांधकाम पाडायला सुरुवात करणार आहे. मला हे कळत नाही अध्यक्ष महोदय साहेब, जर आपली हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे, आज अंतिम निर्णय घेणार आहोत आपण त्याच्या संदर्भात. आपल्याकडे अहवाल प्राप्त झालेले आहेत. मुख्यमंत्री महोदय जर त्याच्या संदर्भात सकारात्मक आहेत, तर आज आमच्या शहरातले नागरिक या सभागृहाकडे आज डोळे लावून आहेत की आज काय निर्णय या सभागृहातनं लोकांसाठी निघतो, हे डोळे लावून आहेत. तर मी मुख्यमंत्री साहेब आपल्याला या निमित्तानं विचारू इच्छितो की जर आपला निर्णय होणार आहे, तर ही जी आयुक्त कारवाई करणार आहेत, तर याला आपण थांबवणार आहात का? माझा दुसरा प्रश्न असा आहे की मी काल औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला, पण इथं फार गोंधळ होता. त्यामुळे तो आपल्यापर्यंत पोहोचला नसेल, तर त्याच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, झालेली आहेत. रेड झोनमधले नागरिक महापालिकेला कर भरतायत, टॅक्स भरतायत, पण त्यांना महापालिका कुठल्याही प्रकारची नागरिक सुविधा पुरवत नाही. तर मुख्यमंत्री महोदय साहेब, हा निर्णय लागल्या रेड झोनचा लागत तर त्या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आपण टॅक्स भरतायत, तर त्यांना सुद्धा नागरिक सुविधा देण्यासाठी महापालिकेला आदेश देणार आहात का? असे माझे 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, या संदर्भात उच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने ती कारवाई सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी आयुक्तांनी घेतला होता. परंतु शासनाने आता हा निर्णय घेतला असल्यामुळे आणि या सभागृहाची सगळी भावना पाहता तातडीनं आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहोत की अहवाल आलेला आहे, त्या अहवालात अनेक याच्यातल्या जवळपास 70-75% मी रफली सांगतोय, हे नियमित होऊ शकतात. त्यामुळे ही तातडीनं कारवाई केली तर जे नियमित होऊ शकतात अशांवर देखील त्याच्यातनं अन्याय होईल आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयाला तातडीनं त्या ठिकाणी विनंती करतो आहोत हे काम थांबवण्याच्या संदर्भात. आताही त्या ठिकाणी एकूण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता लगेच काही कारवाई करणं शक्य आहे असं नाही आहे आणि म्हणून उच्च न्यायालयाचा अवमान न होता या ठिकाणी उच्च न्यायालयाला विनंती करून या कारवाईबद्दलचा निर्णय करण्यात येईल. वळसे पाटील. दुसरा प्रश्न आपण जो सांगितला तपासून त्याच्या संदर्भात तपासून कारवाई करू.